हर घर तिरंगा, पिंगली व्यंकय्या भारताच्या राष्ट्रध्वजाचे, तिरंग्याचे आद्य रचनाकार. युद्ध जिंकून भारतीय सैनिकांनी भारताचा तिरंगा फडकवला. ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी तिरंग्याची शान वाढवली. अशी अनेक वाक्ये आपण वारंवार ऐकत असतो. यात ध्यानात घेण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे भारतीय राष्ट्रध्वज असे न उच्चारता तिरंगा असे संबोधन केले जाते. 2 ऑगस्ट 1876 जन्मलेल्या पिंगली व्यंकय्या यांना भारतीय तिरंग्याचे जनक मानले जाते. 1906 साली कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात ब्रिटिश ध्वज फडकवण्याच्या कल्पनेला विरोध दर्शवण्यात आला. इतर अनेक देशांच्या ध्वजांचा अभ्यास करून निर्मिती केलेला एक ध्वज एप्रिल 1921 मध्ये पिंगली व्यंकय्यांनी महात्मा गांधींपुढे सादर केला. हिरवा व लाल असे 2 रंग आणि त्यावर चरखा असे त्या ध्वजाचे रूप होते. गांधीजींच्या सल्ल्यानुसार त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा जोडण्यात आला. 1931 मध्ये लाल रंगाच्या पट्ट्याच्या जागी नारिंगी रंग आला. पिंगली व्यंकय्या एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. उच्च शिक्षित, बहुभाषिक आणि कृषी अभ्यासक पिंगली व्यंकय्या ब्रिटिश सैन्यात असताना आफ्रिकेत त्यांची महात्मा गांधींशी पहिली भेट झाली. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल तसेच भारतीयांची प्रतिष्ठा व अभिमान असणाऱ्या तिरंग्याच्या निर्मात्याच्या स्मरणार्थ 2009 मध्ये एक टपाल तिकीट जारी करण्यात आले. अनौपचारिकरित्या वापरण्यात येणाऱ्या झेंड्याच्या मध्ये पांढऱ्या पट्ट्यावर निळे अशोक चक्र स्थापून 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान समितीने तिरंग्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली. तर असे हे राष्ट्रध्वज निर्माण करते पिंगली व्यंकय्या आणि केशरी, पांढरा व हिरव्या रंगाच्या समान पट्ट्या व पांढऱ्या भागात मध्यावर निळ्या रंगात अशोक चक्र असणारा आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा अभियानात सामील होत असताना आपल्याला तिरंग्याबाबत व त्याच्या रचनाकाराबद्दल माहिती असणे नक्कीच उपयुक्त आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबद्दल नियम किंवा ध्वजसंहिता म्हणजेच फ्लॅग कोड गृह मंत्रालयाकडून 2002 मध्ये जारी करण्यात आला. 2021 व 2022 मध्ये फ्लॅग कोड संशोधित करण्यात आला. भारतीय राष्ट्रध्वज हातमाग किंवा मशीनने बनवलेल्या कॉटन, पॉलिएस्टर, सिल्क किंवा खादीचा असू शकतो. ध्वज लहान मोठ्या कुठल्याही आकारात असू शकतो. मात्र उंची व रुंदीचे प्रमाण 2:3 असे असणे आवश्यक आहे. हो, आणि केशरी रंग वरती असण्याची काळजी घेणेही जरुरी आहे. आपण सर्व भारतीयांनी हर घर तिरंगा अभियानात सामील होऊन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर अभिमानाने भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकवूया आणि म्हणूया, झंडा ऊंचा रहे हमारा,
विजयी विश्व तिरंगा प्यारा। हर घर तिरंगा, पिंगली व्यंकय्या भारतीय तिरंग्याचे आद्य रचनाकार। लेखन मधुरा गोडबोले, सादरीकरण दीपक गोडबोले। हर घर तिरंगा, पिंगली व्यंकय्या भारतीय तिरंग्याचे आद्य रचनाकार। हर घर तिरंगा।